नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव आणि मधू हे विनायकला घेऊन घरी येतात. तर विनायक हा दारामागेच लपलेला असतो. सर्वजण विचारतात की काय रे राघव आणि मधू, विनायक का आला नाही. तर काकूही दरवाजाजवळ जाते आणि विनायकला आवाज देत असते. तर राघव आणि मधू हसू लागतात. तर विनायक गुपचूप काकूच्या मागून येतो आणि आजी असे जोरात ओरडतो. विनायकला बघून सर्वांना मात्र खूप आनंद होतो. तर लगेच राजश्री म्हणते की अरे बाळा, बाहेर थांब, मी तुझे औक्षण करते. म्हणून राजश्री ही राघव, मधू आणि विनायकचे स्वागत करून औक्षण मस्त करते. त्यानंतर विनायक आतमध्ये येतो. सर्वांना खूपच आनंद होतो. तेव्हा विनायक म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक खूप मोठे सरप्राईज आहे. तुम्हाला 3 चान्स देतो, तुम्ही ओळखा पाहू. विनायक म्हणतो की ओळखा पाहू. तर काकू म्हणते की अरे तू मस्त असे गाणे म्हणून दाखवशील. तेव्हा विनायक म्हणतो की नाही आजी. रत्नाकर म्हणत असतो की अरे तू आमच्याबरोबर येथे कायमचा राहायला येणार, ते आमच्यासाठी सरप्राईज असेल. विनायक डोक्याला हात लावतो आणि हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले, तुम्हाला नाही ओळखत का. तेव्हा रत्नाकर प्रेमाने विनायकला उचलून घेतो. राजश्री प्रेमाने विनायक जवळ येते आणि अरे ते स्पेशल सरप्राईज तुझेच आहे, मग तूच सांग ना, असे ती विनायकला म्हणते. विनायक बोलतो की हरले का, करा कबूल. तर विनायक सांगतो की बाबा आणि मधू काकू हे दोघे लग्न करतात. तर ते ऐकून घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. रत्नाकर म्हणतो की अरे विनायक, हे तर आम्हाला अगोदरच माहिती होतं. विनायक विचारतो मग गेस का केलं नाही. तेव्हा सर्वजण मात्र खूप खुश होतात. काकू म्हणते की विनायक, तू आल्या खरंच खूप छान बातमी दिली. राजश्री म्हणत असते की राघव, तू हा निर्णय घेतला, खरंच खूप छान वाटले आणि तू इतकी आनंदाची बातमी सुद्धा दिली. तेव्हा तुझा नव्याने संसार सुरू होतो हे बघून खरंच खूप छान वाटते. म्हणून सर्वजण हे विनायकचे कॉंग्रॅच्युलेशन बोलून त्याला टाळ्या वाजवतात. तेव्हा मधू ही विनायकचा मस्त पापा घेते. तर राघवला आठवते की मधूला जे सांगितलेले असते की राघव मधूला म्हणत असतो की तुला माझ्या आयुष्यातील बायकोची जागा ही कायमच लागत होती आणि आता लग्न करून तू ती मिळवणार, पण पुढे तुला पश्चाताप होऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो की तुला माझ्या आयुष्यातील बायकोची जागा ही कधी मिळणार नाही आणि तो हक्क सुद्धा. मधू म्हणत असते की आता आपण आश्रमात हा शब्द दिला, त्यामुळे मी तुला एक प्रॉमिस देते की मी तुझ्या आयुष्यातील बायकोचा हक्क कधीही मागणार नाही. पण घरच्यांसाठी आणि बाहेरच्यांसाठी आपण एक नवरा बायको असू, पण नवरा बायकोचे कोणतेही नाते आपल्यात राहणार नाही. पण तू हे घरच्यांना कुणालाही सांगू नको, कारण त्यांना खूप वाईट वाटेल. त्यांना असे वाटते की तू नव्याने संसाराला सुरुवात करतो म्हणून त्यांना खूप आनंद आहे. त्यामुळे मी जे माझे प्रॉमिस दिलेले आहे ते नक्की पाळण्याचा प्रयत्न करत राहील. राघव हा विनायकला जवळ घेतो आणि प्रेमाने मिठी मारतो. त्यानंतर इकडे सिंधू ही सरपंचाच्याच बोलण्याचा विचार करत असते. तिला टेन्शन येते. सावी विचारते की आई काय झाले ग, कसला इतका विचार करतेस. सिंधू म्हणते की नाही बाळा, चल आता आपल्याला जेवण करायचे. सावी म्हणते की जोपर्यंत तुम्हाला नाही सांगत तोपर्यंत मी जेवण करणार नाही. मी सुद्धा नावाची सावी आहे. तुला जे काही तुझ्या मनात आहे ना ते काढूनच घेणार. त्यानंतर इकडे विनायक आणि घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर विनायक हा सावीबद्दल घरच्यांना सर्व सांगत असतो आणि सावी खरंच खूप ब्रेव मुलगी आहे. तिने त्या अक्षयला कसा धडा शिकवला आणि मला त्या अक्षयच्या तावडीतून कसे वाचवले हे सर्व विनायक सांगत असतो. आणि सावीची आई सुद्धा खरंच एक सुंदर आई आहे आणि खूप छान. तेव्हा राघव म्हणतो की खरंच सावी खरंच एक खूप ब्रेव मुलगी आहे. मी सुद्धा तिला भेटलो, खरंच खूप छान वाटले. त्यानंतर इकडे सिंधू ही सावीला जेवण करण्यासाठी ताट देते. तेव्हा सिंधू ही नाराजच असते. सावी म्हणते की अगं आई, केव्हापर्यंत अशी तोंड पाडून बसणार तू, आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईल कशी आणायची हे मला चांगलेच समजते. म्हणून सावी ही सिंधूचा मोबाईल घेते आणि विनायकला व्हिडिओ कॉल करते. तर सिंधू काही कामासाठी किचनमध्ये जाते. तेवढ्यात मधू तो फोन घेते. तेव्हा मधू विनायकला सावीचा व्हिडिओ कॉल आहे असे सांगून फोन देते. तेव्हा सावीचा व्हिडिओ कॉल पाहून विनायक तर खूपच खुश होतो. राजश्री म्हणत असते की सावी, अगं खरंच तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आता तुझीच आठवण येत होती. तेव्हा राघव म्हणतो की सावी, विनायकला आल्यापासून तुझी खूप आठवण येते. तेव्हा सावी म्हणत असते की मला सुद्धा इकडे खूप आठवण येते. तेव्हा विनायक
विनायक म्हणतो की अगं सावी, हे बघ मी माझ्या फॅमिलीसोबत आहोत आणि आम्ही सर्वजण एकत्र जेवण करतो. सावी म्हणते की मला तुझी फॅमिली बघून दे आणि खरंच तुझी फॅमिली खूप मोठी आहे. मला तर अशी फॅमिली नाही, कारण आमच्या फॅमिलीमध्ये मी आणि माझी आई दोघीच असतो. तेव्हा सावीला बघून सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि राजश्री म्हणत असते की बाळा, तू कधीतरी ये ना आमच्याकडे आमच्या फॅमिलीसोबत. रत्नाकर सुद्धा तेच म्हणतो. तेव्हा सावी आणि सर्वजण खूप छान बोलत असतात. सावी म्हणते की आता मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवते. म्हणून सावी धावतच सिंधूकडे येते आणि आई, हे बघ विनायकचा व्हिडिओ कॉल. तेव्हा सिंधू ही मोबाईल हातामध्ये घेते आणि काय रे विनायक बाळा, बरं आहेस का असे विचारते. तेव्हा सिंधूचा आवाज ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. राजश्रीला सिंधूचा आवाज ऐकू येतो. सर्वजण फोनकडे आतुरतेने पाहत असतात, पण तेवढ्यात लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळे फोनसुद्धा अचानक कट होतो. राजश्री म्हणते की वहिनी, हा आवाज कुणाचा होता? तर विनायक म्हणतो की हा सावीच्या आईचा आवाज होतो. मी तुम्हाला भेटवणारच होतो, पण तेवढ्यात फोन कट झाला. राघव म्हणतो की अरे बाळा, नेटवर्क नसेल, नको टेन्शन घेऊ इतके. राजश्री मात्र विचारच करत असते की हा आवाज नक्की सिंधूचाच होता, पण हे शक्य कसे आहे की सिंधू आम्हाला कायमची सोडून गेली आहे, तेव्हा मला भास होत असेल. त्यानंतर सर्वजण विनायकला जेवणाचा आग्रह करत असतात. ऋतुजा म्हणत असते की अरे बाळा, जेवण कर ना, तुला असे जेवण ते नसन भेटेत. तर विनायकला वाईट वाटते. तर राघव म्हणतो की अरे, हे जेवण खूप छान आहे, असे जेवण तुला कुठेही मिळणार नाही, कारण हे आपल्या राजू आजीचे स्पेशल आहे. तेव्हा राघव विनायकला समजावतो. राजश्री ही विचारच करत असते. तर विनायक म्हणतो की अहो राजू आजी, कसल्या विचार करता इतका, आणि तुमचे जेवण तुम्ही बनवले आहे ना, खरंच खूप सुंदर झाले आहे. म्हणून विनायक राजश्रीचे कौतुक करतो. त्यानंतर विनायक आणि राघव हा गुड नाईट करून आतमध्ये झोपण्यासाठी निघून जातात. त्यानंतर राजश्री सर्वांना विचारते की तुम्हाला कुणालाच हा आवाज ओळखीचा वाटला नाही का? सावीच्या आईचा, म्हणजे तो सिंधूचा आवाज आहे असे कुणाला ओळखलेच नाही का? काकू म्हणते की अगं राजश्री, कसला इतका विचार करतेस, आणि सिंधू आपल्याला कायमची सोडून गेली, हा तुझ्या मनाचा खेळ आहे, तुला भास होत असेल. आणि तू सिंधूचा परत नाव सुद्धा घेऊ नको, कारण आतापर्यंत राघव सिंधूला विसरू शकलेला नाही. आपण कसेबसे विनायकसाठी राघवला नवीन आयुष्याची सुरुवात करायला लावली आणि तो मधुबरोबर नव्याने आयुष्य सुरू करतो. सिंधूच्या आडमुठेपणामुळे आपण आपल्या अंकुरला सुद्धा गमावून बसलो, कारण सिंधू ही कधीच कुणाचं काही तिने ऐकले नाही आणि यापुढे सुद्धा तेच सांगते की सिंधूचं नाव सुद्धा या घरात कुणीही घेऊ नका. राजश्रीच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि नाही, ती सिंधूच होती, तुम्हाला नक्की कुणाला का समजत नाही? तेवढ्यात राघव येतो. राघव म्हणतो की आई, तूच मला समजावले ना, आणि ती आपली सिंधू नव्हती, कारण आपली सिंधू या जगामध्ये नाही. आई, तूच मला पुढे जाण्यासाठी सांगते आणि तूच तिच्या आठवणीत का रमतेस? तेव्हा राजश्री खूप रडू लागते आणि काय सांगू राघव, ती माझी मुलगी होती, तिची आठवण प्रत्येक क्षणाला मला येणारच ना. तेव्हा राघव राजश्रीला समजावतो. राजश्री म्हणत असते की कसे शक्य आहे, आपण अंत्यसंस्काराला गेलो होतो, पण तिचा चेहरा आपल्याला ओळखलाच नाही, कसे समजायचे की ती आपली सिंधूच होती? तेव्हा राघव म्हणतो की अगं आई, मी सावीच्या आईला ऑलरेडी भेटून आलो, त्यामुळे ती आपली सिंधू नाही आहे. राघव म्हणतो की सिंधू जर असती तर ती आपल्यासोबत येथे राहण्यासाठी आली असती. राजश्री म्हणत असते की अरे, असे सुद्धा असेल की तिची स्मरणशक्ती गेली असेल, तिला काहीच आठवत नसेल. काकू म्हणते की राघव आणि मधूने नव्याने संसाराला सुरुवात केली, त्यामुळे तू राजश्री त्यामध्ये मोडता पाय घालू नको. राघव म्हणतो की आई, सिंधू खरंच या जगामध्ये नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मंगेश हा गणपती बाप्पासाठी खूप छान तयार झालेला असतो आणि सिंधू सुद्धा. मंगेश म्हणत असतो की सिंधू, तू सावीला तिच्या बाबाबद्दल सांग. तर लगेच सिंधू म्हणत असते की कसे सांगू, आत्तापर्यंत ते आम्हाला शोधण्यासाठी सुद्धा आलेले नाहीत, एक पोलीस असून सुद्धा इतक्या बेजबाबदार बाबाचे हे सत्य मी सावीला नाही सांगू शकत. तेवढ्यात सावी येते. सावी विचारते की आई, राघव कोण आहे? तेव्हा सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.